राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे। मुंबईत उद्या अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। उद्या मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून 100 मिलीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवला गेला। 3 आणि 4 जुलै रोजी कोकणात काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे, तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने उद्या ऑरेंज अलर्ट जारी केला। सोबतच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात देखील चांगल्या पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते। पुढच्या काही दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर येणारे 5 ते 7 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे। स्पेशली 3, 4, 5 आणि 6 जुलैला महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि तो बऱ्याच ठिकाणी पडेल असा अंदाज आहे। अच्छा, म्हणजे 3, 4, 5 आणि 6 जुलैला महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे। बरोबर। हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात दुपारनंतर ढगफुटी सदृश पाऊस झाला। चांगेफळ, जवळा बुद्रुक, कडते, इडोळी, नांदुरा, उमरा परिसरात मुसळधार पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे औंढा नागनाथ शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं। देऊळगाव जहांगीर गावात ओढ्याला पूर आला, त्यामुळे शेतात शेतकरी अडकून पडल्याची घटना घडली। पहिल्याच पावसात पूर परिस्थिती निर्माण झाली, तर शेत शिवारातही तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं। चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं।